नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुद्रने आता गजरा आणलेला असतो. तर आता गिरिजा त्याला म्हणत असते, रुद्र तुम्ही हा गजरा तुमच्या आईसाहेबांना द्या. तुम्ही जर आईसाहेबांना हा गजरा दिलात ना तर मला खूप बरं वाटेल. तर आता तिचं ऐकून रुद्र तो गजरा वसंतीला देण्यासाठी येतो आणि त्यावेळी गिरिजा लपून हे सगळं बघत असते. आणि वसंतीला खरंच तिला गजरा दिल्यामुळे खूप जास्त आनंद होतो. त्यानंतर त्यानंतर नागेश्वर उर्वशीबरोबर असतो. त्यावेळी तो फोन करून कोणाला तरी म्हणत असतो, पोरांनी खेळणी बिळणी तयार केली, त्याखाली आपल्या दारूचा माल व्यवस्थित ठेवला आहे ना, टेम्पो पाठवतोय 2389. नागेश्वर हे सगळं बोलत असताना एकजण त्याचं हे बोलणं ऐकतो आणि तो आता स्वतःशीच म्हणतो, म्हणजे मुलांनी बनवलेल्या खेळणीच्या खाली दारूचा माल ठेवला तर. आणि तो त्या कागदावर तो नंबर लिहितो आणि ते आता गिरिजाच्या रूममध्ये फेकतो. त्यानंतर गिरिजा वसंतीला घेऊन त्या मंदिराकडे आलेली असते आणि त्यावेळी ती वसंतीला म्हणत असते, तुमचा मुलगा ज्या माणसावर देव म्हणून विश्वास ठेवतो तो देव नसून राक्षस आहे, हे मी तुमच्या मुलाला पटवून देईन आणि तेही पुराव्यासकट. तुम्हाला काय वाटतं, आता गिरिजा कशा प्रकारे रुद्रप्रतापला हे पटवून देईल की नागेश्वर हा चांगला माणूस नाही आहे? ते पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढील भागात.